बाप्पाची आरती केल्यानंतर आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाच्या टीमनं गणपतीच्या त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्याशिवाय त्यांची या सणाला घेऊन बालपणी किती उत्सुकता असायची याविषयी देखील सांगितलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी दीक्षा पाटील यांनी. तुमच्या बालपणीचा एखादा किस्सा आठवणीत राहिलेला तो सांगाल. सुरुवात कोण करते? मी करतो. वय वर्ष 4-4.5 असेल बहुतेक. पहिल्यांदा जाणीव झाली की हा गणपती बाप्पा हा घरात येतो. आणि मग आमच्या पहिल्या मजल्यावरती, मी गंगा निवास टायकलवाडीमधला पोरगा आहे मी, त्या पहिल्या माळ्यावरती गणपती यायचा. आमच्या घरी कधीच गणपती आला नाही, पण तिथे मग माझा जल्लोष. मग बाप्पाला बघून असं वाटलं मित्र भेटला. मग ते नातं एक वेगळं, मैत्री वेगळी, मजा वेगळी. पण 5व्या दिवसानंतर जेव्हा विसर्जनाचा दिवस यायचा तेव्हा खूप वाईट वाटायचं. मी रडलो होतो पहिल्या दिवशी. ही एक आठवण आहे. अशोक सर? आमच्याही घरी कधी गणपती आणला गेला नाही. आमचा गावाला गणपती असायचा. पण गणपतीचं आणि माझं तसं घट्ट नातं, म्हणजे जास्त मैत्रीचं नातं आहे. कारण माझं जे लक्ष आहे नेहमी तो मोदक जो ठेवलेला असतो त्याच्यावर असायचं. त्यामुळे काय मोदक खाण्याच्या पुरती भयंकर आनंद व्हायचा तेवढाच आहे. ती जोरदार आठवण आहे. एवढे खाल्लेले आहेत मोदक की काय त्याला काही सुमारच नाही आहे. सुप्रिया मॅम, तुमचा? आनंद तर हो, अर्थातच सगळ्यात मोठ्या काकांकडे गणपती बसायचा. बसतो अजूनही. जवळजवळ आता 70 वर्ष झालेली आहेत. 70 वर्ष जुनाचा आमचा गणपती आहे. सो गणपतीमध्ये माझ्या लहानपणीच्या आठवणीमध्ये सगळं कुटुंब, त्याच्यातली सगळी मुलं एकत्र यायची आणि धमाल करायची. आणि त्या धमालीत आम्ही खूप काय काय मजा केल्या आहेत. मी गणपतीच्या ऐन गणपतीमध्ये सगळी भावंड, आणि मी त्या भावंडात एक त्यांच्या वयाची अशी एकमेव मुलगी, तर त्या भावंडांमध्ये खेळत असताना असं काहीतरी झालं की ज्याच्यामध्ये आपण काय काय स्टंट करू शकतो. तर मग मी स्टंट काय करू शकते, तर मी गच्चीवरनं उडी मारू शकते म्हणून मी उडी मारली. ऐन गणपतीत माझा मी हात फ्रॅक्चर करून घेतला की मी पण उडी मारली मुलांसारखी. पहिल्या मजल्याच्या ह्याच्यावरनं खालती रेतीवरती उडी मारली. फ्रॅक्चर झाला हात, आणि आनंद असा की चला आता त्या गणपतीच्या सुमारास चाचणी परीक्षा असतात शाळांमधनं, तो पेपर लिहायला लागला नाही मला. ती माझी गणपतीची आठवण आहे. ही सगळ्यात म्हणजे आता विनर कोण असेल आता ते बघावं लागणार. ऍक्च्युअली तर आम्हाला दोघांना विचारू नको आठवण, कारण बक्षीस देऊन टाका. नाही, ह्याच्यापेक्षा भारी असूच शकत नाही आठवण. नाही, आय थिंक गणपती बाप्पाची आठवण म्हणजे मला असं वाटतं की अनेक आठवणी आहेत, पण मी असं म्हणेन की यंदाचा गणेशोत्सव सगळ्यात खास आहे. कारण नवरा माझा नवसाचा 2 रिलीज होतो आहे. माझ्यासाठी इतक्या मोठ्या चित्रपटाचा भाग व्हायला मिळणं, या सगळ्या मान्यवरांबरोबर काम करायला मिळणं, आणि या अर्थाने माझ्यासाठी हा गणेशोत्सव आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरणार आहे, किंवा ठरायला लागला आहे. कारण प्रमोशनला सुरुवात झाली, आता अवघ्या काही दिवसांवर चित्रीकरण म्हणजे रिलीज आहे. त्यामुळे हा गणेशोत्सव आयुष्यभर लक्षात हा राहील. बघ, आमचा खरा Promotion फ्लॅग बेअरर आहे की ज्यांनी लहानपणीच्या आठवणीत पण आत्ताच. नाही, पण तो अजूनही लहानच आहे आमच्याकरता. हेवल, तुझी आठवण काय? सो आय थिंक मी 4 वर्षाची होते, पण ही ऐकलेली आठवण आहे. सो ऐकलेली आठवण आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. ऐकलेली आठवण आहे. असं आईने सांगितलेली ही स्टोरी आहे. मी 4 वर्षाची होते आणि आई सकाळी दुर्वा निवडत बसलेली. सो मी विचारलं की हे काय आहे. ताई म्हणली काय नाही, गणपतीचा खाऊ आहे. सो मी पण मदत करायला बसले. 3 असे ते हे ठेवायचे, ते सगळं शिकून घेतलं. आणि दुपारी आई झोपली असेल किंवा सगळेच झोपलेले, आणि मग उठून जेव्हा आई आली शोधत मला, तर तिने बघितलं की मी दुर्वा घेऊन गणपतीच्या सोंडीजवळ अशी का म्हणून अशी ठेवत होते. सो ही आठवण आहे. फनीएस्ट आठवण होती, पण तरी सुद्धा आपण बोलू शकतो विनर सुप्रिया मॅमच आहे. विनर सुप्रिया मॅम आहे गणपतीतली, म्हणून मी म्हटलं गणपती बाप्पाचं नाव घेऊन मी उडी मारली आणि मला फक्त हातावरतीच म्हणजे त्रास झाला. बाकी गणपती बाप्पाची इच्छा होती ठेवलं. आणि परीक्षा बुडली, पण आणि परीक्षा मिस झाली. तो पण पूर्ण केली बाप्पाने. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, आमच्या बाप्पाचं दर्शन केलं आणि आमच्यासोबत तुमची बालपणीची एक आठवण शेअर केली. थँक्यू सो मच. थँक्यू. गेल्या वर्षभरापासून आपण ज्या सणाची आतुरतेनं प्रतीक्षा करतो तो म्हणजे गणेशोत्सव सुरू झालेला आहे. सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आपण पाहतोय. अशात आपण जेव्हा बाप्पा येतो तेव्हा त्याच्याकडे काय मागतो, तर ते म्हणजे सुख, समृद्धी आणि आनंद. त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट आहे, ती सध्याच्या अनेक गोष्टींमुळे जी घडत आहेत त्यावरून आहे सुरक्षा. आपली सुरक्षा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. अशात सेलिब्रिटींसाठी त्यांची सुरक्षा ही आपल्याहीपेक्षा थोडी जास्त महत्त्वाची असते, कारण त्यांचा फॅन बेस आहे आणि इतर सगळ्या गोष्टी आहे. त्यांच्याचकडनं जाणून घेऊया त्यांच्यासाठी
त्यांची सिक्युरिटी, त्यांच्या घराची सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे. तुम्ही बाप्पाकडे जेव्हा आपल्या सुरक्षेसाठी म्हणतात किंवा आपल्या घराच्या सुरक्षेसाठी म्हणतात तेव्हा तुमच्या मनात काय येतं आणि तुम्ही बाप्पाकडे काय मागता? मी बाप्पाकडे मागतो की चित्रपट सुरू करण्याच्या आधी मी स्क्रिप्ट लॉक करू शकेन अशी मला बुद्धी दे. नाही, घराच्या सुरक्षी तसं आमचं घर सगळ्यांना ओपन आहे, कोणीही यावं. आणि दिवसभर इनफॅक्ट घरात कसं आपल्याकडे जुनं असायचं की दरवाजा उघडा असायचा, चाळींमध्ये पण उघडा असतो, कोणीही येऊ शकतं. तसं आमच्या नेबरसाठी आमचा दरवाजा उघडा असतो, ते नेहमी दरवाजा असा धक्का मारून येतात. हां, फक्त रात्री तो बंद असतो, 2-2 दरवाजे करून आम्ही तो ब्लॉक करून ठेवतो. तेवढीच सुरक्षा. बाकी ठिकाणी ग्रिल असतं, सो दरवाजाला मात्र आम्ही डबल लॉक करतो. आणि सुप्रिया माझ्याबरोबर असल्यामुळे मला सुरक्षित वाटतं नाही. हां, म्हणजे तुमची सेफ्टी पार्टनर सुप्रिया मॅम आहेत Absolutely. आणि तुमचं सेफ्टी पार्टनर कोण आहे? दरवाजाचा लॉक आहे. आणि एक आहे काय? जॅक. हो, आणि आमचा कुत्रा पण आहे. Oh, तर असं ते कुलपाचा किंवा किल्लीचा आवाज आला की तो भयंकर अलर्ट असा दरवाजाजवळ जाऊन आणि उभा लोकांना माहिती आहे आमच्याकडे कुत्रा आहे. त्याच्यामुळे माहिती आमच्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आहे. गोदरेजच्या हेड मार्केटिंग कम्युनिकेशनच्या ज्या हर्षदा जोशी आहेत त्या तुम्हाला एक भेट देतील. जरूर. Thank you. नमस्कार. या ना. गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.